ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका मने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं स्वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी ययो 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 धावनिया विलंब कावाया लाविएला कृपाळे विलंब कावाया लाविएला कृपाळे ययो 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 धावनिया विलंब कावाया लाविएला कृपाळे विलंब कावाया लाविएला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेदके विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके ययो 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 धावनिया विलंब कावाया लाविएला कृपाळे विलंब कावाया लाविएला देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्रस्तुत प्राप्त
प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट महान भगवत भक्त वैराग्यमूर्ती जगमान्य संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्तम गोड चिंतनीय अभंग असून या अभंगातून तुकोबाराय संत संगतीचं विशेष प्रकारचं महत्त्व प्रतिपादन करतात. विठ्ठल देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. तुकोबाराय म्हणतात, देवा तुमचं वास्तव्य ज्याच्या चित्तामध्ये आहे असे जे संत आहेत जे की ब्रह्मावृत्तीचे आहेत त्या संतांची संगती मला घडावी व ती संत संगती घडली तरच माझं जीवन समर्थ होईल. म्हणून संत भेटीचा योग देवा तुम्हाला घडून आणावा लागेल आणि संत भेटीची माझी इच्छा आहे. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. अजून महाराज म्हणतात, संत भेटी होणं हे अवघड आहे आणि भेटी झालेलं टिकणं हे तर त्याहीपेक्षा अवघड आहे. म्हणून संत भेटीचा योग आणि क्षेम देवा तुम्हाला घडून आणावा लागेल. हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी. या म्हणण्यात संत भेटीचा योग सांगितला आहे. न हो अंग संग तुटी या म्हणण्यात संत भेटीचा क्षेम सांगितला आहे आणि ती भेटी होऊन ती चिरकाल टिकावी ही तुकोबारायांची मागणी आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हा झाला अभंगाचा शब्दशः सरळ सरळ अर्थ. विठ्ठल अभंगाचा भाव पाहण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या ज्ञानदीप गुरुकुलमध्ये 2 दिवस झालं हा कीर्तन महोत्सव चालू असून आज 3ऱ्या दिवसाची 2ऱ्या सत्राची सेवा माझ्याकडे आली. ती कशी आली सांगायचं तात्पर्य म्हणजेच आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज मंत्री यांच्या कृपाआशीर्वादाने मला सेवा मिळाली. हे माझे परमभाग्य आहे. त्यांचे सर्वांचे मी आभार मानते. आणि आमच्या गावातले आलेले काही ते म्हणजेच माझी आई आलेली आहे, आमचे वडील, नंतर देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. तुकोबाराय या अभंगातून संत संगतीची इच्छा करत आहेत. का संत संगतीची इच्छा करत आहेत? तर सर्वांना देवाची प्राप्ती झाली पाहिजे हा तुकोबारायांचा यामागचा भाव आहे. मग देवापर्यंत नेण्याचं साधन फक्त संतच आहेत का हो? तर नाही, इतरही भरपूर साधनं आहेत. ते कोणते कोणते? तर जप तप तीर्थ व्रत कैवल्य ज्ञान कर्म उपासना उदंड साधनाची यादी शास्त्रात आलेली आहे. पण यातील एकही साधन प्रत्यक्ष देव दाखवत नाही. फक्त एकच साधन असे ते प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडवून देतं. ते साधन म्हणजे संत संगती. हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. किंवा
संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद तेथे ग्वाही। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी। अब पागिरी तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। लाग रे, तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी। संतांमुळे देवाची प्राप्ती होत असते। खरं सांगू, संत जर जीवनातून वजा झाले ना, तर आपल्या जीवनाला काही अर्थ उरणार नाही। आपलं जीवन शून्य झाल्याशिवाय राहणार नाही। संतांमुळे वेदाला वेदत्व प्राप्त झालं, संतांमुळे नामाला मंत्रत्व प्राप्त झालं व संतांमुळे देवाला देवत्व प्राप्त झालं। तो का म्हणे आम्ही सोनिया जाण, तुझं देवपण आणिये रे, तुझं देवपण आणिये रे। तू का म्हणे तुझं देवपण आणिये रे, तुझं देवपण आणिये रे। आम्ही सोनिया जाण, तुझं देवपण आणले। तर पहिला आहे वेदाला वेदत्व प्राप्त झालं संतांमुळे। म्हणजे पहिला आहे वेद। वेद तुम्हा आम्हाला समजला नसता, वेद तुम्हा आम्हाला कळला नसता, पण संतांनी सोपा करून दिला। वेदाचा तो अर्थ मासीच ठावा, एराने व्हावा भार माथा। अभंगाच्या रूपातून वेदाचं वेदत्व पाहायला मिळलं। तर संतांमुळे वेदाचं वेदत्व अबाधित राहिलं आहे। तर पहिलं झालं आता वेद, आता आहे नाम। तर नाम हे नाम होतं, पण संतांमुळे त्याचं रूपांतर मंत्रात झालं। ते नाम नाम न राहता ते मंत्र झालं। विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मळ। किंवा तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ। तर ते नाम नाम न राहता ते मंत्र झाल्यामुळे त्याच्यात अधिकच ताकद आलेली आहे। घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे। घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे। पर्वत जळतील पापाचे। घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे। पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे। घेता नाम घेता नाम, घेता नाम विठोबाचे। पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे। घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे। पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे। घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे।
म्हणून ते नाम नाम नसून ते मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल. तर पहिलं झालं वेद आणि दुसरं झालं नाम, आता आहे देव. देवाला देव जर कोणी बनवलं असेल तर आमच्या संतांनी बनवलं. तुका म्हणे आम्ही असोनिया जाण, तुझं देवपण आणले. देवाला देव आमच्या संतांनी बनवलं. एवढा अधिकार संतांचा आहे. म्हणून संत जर जीवनातून वजा झाले ना तर आपलं जीवन शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत संगतीनेच आतापर्यंत प्रत्येकाचं कल्याण झालेलं आहे. संगतीच प्रत्येक वस्तूचं भविष्य ठरवत असते. संगतीमुळे साधुत्वाला सुद्धा बाधा येऊ शकते. ढेकणाच्या संगे हिराज भंगला कुसंगे नाड साधू तैसा संगे नाडला, साधू तैसा भंगला कुसंगे नाडेला साधू तैसा. ढेकण माहिती आहे सर्वांना? ढेकण बऱ्यापैकी माहित नाही बरं का? माहिती? जुन्या माणसाला माहिती, जुन्या माणसाला माहिती आहे ना. तर केवढा असतो तो? एवढा असतो का? पाहिलंय का कोणी? तर नाही, अगदी लहान असतो. पूर्वीच्या काळात माळोदाची घरं असायची, काही ठिकाणी आता पण आहेत बरं का. आणि त्या माळोदाच्या खांबामध्ये ढेकण जाऊन बसायचा आणि रात्री झोपल्यानंतर खाली झोपलेल्या माणसाला चावायचा आणि रक्त पिऊन पुन्हा त्या लाकडा जाऊन बसायचा. असा त्याचा दिनक्रम ठरलेलाच होता. लाकडातून यायचं, झोपलेल्या माणसाला चावायचं आणि नंतर पुन्हा रक्त प्यायचं आणि नंतर लाकडा जाऊन बसायचं. मग तो ढेकण बाजारात कशा किलोने विकला जाईल? कोण विकायला जाते का ढेकण? तर किलोचं सोडाच. ढेकण विकाय बसलेल्या माणसाला एखादा शेजारचा 500 रुपये देऊन हाकलून लावेल. मग त्या ढेकणाला काही किंमत आहे का? तर नाही. मग त्याच्या पक्केपणाचा जर विचार केला तर समजा एखाद्या घरात ढेकण निघाला आणि घर मालकाने बायकोला हाक मारली, ढेकण निघलाय घन घेऊन ये. तर ती काय म्हणेल? तुम्ही काय डोक्यावर पडलाय काय? ढेकण मारायला कुठे घन लागतो का? मग कशाने मारतात ढेकण? तर नुसता दोन्ही नखाच्या मध्ये धरायचा, नुसतं नख वाकडं करायचं, लगेच ढेकण मरतो. मग किंमतही शून्य व पक्केपणाही शून्य. दुसरी एक बाजू पहा. हिरा माहिती आहे? हिरा आहे का इथे कोणाकडे? हिरा सगळे हिरेच आहेत. सर्व हिरेच आहेत. महाराज म्हणतात सर्व हिरेच आहेत. तर हिरा माहिती आहे ना सर्वांना? हिरा कुठे असतो? तर मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडे असतो. तो काही कोणाच्याही घरात नसतो, कारण एक हिऱ्याची किंमत पृथ्वी मोलाप्रमाणे असू शकते. कोहिनूर हिरा, कोहिनूर हिऱ्याची किंमत सांगता येते का हो? तर नाही. मग त्याच्या पक्केपणाही त्याच तोला मोलाचा आहे. हिरा ऐरणीत घुसतो पण फुटत नाही, हे हिऱ्याचा पक्केपणा आहे. तुम्हाला जर कधी हिरा सापडला आणि त्या हिऱ्याची परीक्षा, तुम्हाला जर कधी हिरा सापडला आणि तुम्हाला वाटलं की आपण हिऱ्याची परीक्षा घेऊ, तर आयरन माहिती आहे सर्वांना? घिसाड्याकडे लोहाराकडे असते ती. त्या आयरणीवर हिरा ठेवायचा आणि जोरात घाव मारायचा. जर खरा हिरा असेल तर तो ऐरणीत घुसेल पण फुटणार नाही, आणि जर डुप्लिकेट असेल तर त्याचा चुरा चुरा होईल. करणीचा होय चुरा, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोघणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. तर सिद्धांत पहा. तो जो हिरा आहे ना, इतका पक्क्या आणि इतक्या किमतीचा असलेला हिरा, पण तो जो ढेकण आहे ना,
इतक्या पक्क्या आणि इतक्या अनमोल किमतीच्या हिऱ्याला जर त्यांनी नुसता स्पर्श केला तर त्याचं पाणी पाणी होत असेल तर हा कशाचा परिणाम आहे? तर संगतीचा. ढेकणाच्या संगे हिराज भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. तर महाराज म्हणतात संत संगतीने साधुत्वाला सुद्धा बाधा येऊ शकते, म्हणून संगती फार महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल. तर व्यवहारात 3 गोष्टीचा विचार केला जातो. पहिली गोष्ट आहे ग्राह्य, दुसरी गोष्ट आहे उपेक्ष आणि तिसरी आहे त्याज्य. तर जीवन जगत असताना अन्न पाणी हवा प्रत्येकासाठी ग्राह्य आहे. समजते ना काय बोलते ते? जीवन जगत असताना अन्न पाणी हवा प्रत्येकासाठी ग्राह्य आहे. आपलं पोट जेवण केल्यावर भरतं का अन्नाचा वास घेऊन भरतं? तर जेवण केल्यावरच भरतं. अन्नाचा वास घेऊन पोट भरत नाही. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काहे पाक घरोघरी. तर सुगंधाने पोट भरत नाही, म्हणून तर प्रत्येकाच्या घरी धान्य साठवून ठेवतो. तर ग्राह्य गोष्टीमध्ये पहिलं झालं अन्न, आता आहे पाणी. तर पाणी पिल्यावर तहान जाते का? पाणी पाहून तहान जाते हो? तर पाणी पिल्यासच तहान जाते, पाणी पाहून तहान जात नाही. म्हणून तर प्रत्येकाच्या घरी पाणी साठवून ठेवतो. देखो निया जीवन जरी जाय तहान, तरी काहे साठवण घरोघरी. म्हणून प्रत्येकाच्या घरी पाणी साठवून ठेवतात. आता ग्राह्य गोष्टीमध्ये झालं अन्न पाणी. आता तिसरी आहे ती म्हणजे महिला मंडळ. झोपल्या का काय? तिसरी आहे हवा. तर हवा श्वासातून आतमध्ये आपण घेतो. मग हवा घेतली पाहिजे का घेतलीच पाहिजे? तर घेतलीच पाहिजे. हवा जर आपण नाही घेतली तर आपण काही क्षणात मरून जाऊ, म्हणून हवा घेतलीच पाहिजे. तर तात्पर्य अन्न पाणी हवा प्रत्येकासाठी ग्राह्य आहे. दुसरी गोष्ट आहे उपेक्ष. तर त्यामध्ये आहे चहा, कॉफी, तंबाखू, सिगरेट, बिडी आणि तुम्ही जे पेय पिता ते थम्सअप, माझा, फ्रुटी. तर याची जीवनात काही गरज आहे का? तर नाही. चहा पिला काय आणि नाही पिला काय? तंबाखूची गरज? चहा पिला काय आणि नाही पिला काय? बिडी ओढली काय आणि नाही ओढली काय? या घेतल्याच पाहिजे असं बंधन नाही. विठ्ठल विठ्ठल. तर तिसरी गोष्ट आहे त्याज्य. पहिली झाली ग्राह्य, दुसरी झाली उपेक्ष आणि तिसरी आहे ती म्हणजे त्याज्य. तर त्याज्य विष जे आपण फवारणी करण्याकरिता वापरतो ते विष म्हणजेच औषध. वापरतो का नाही आपण औषध? तर ते घेतलं पाहिजे का घेतलंच पाहिजे? कोणी आहे का इथं ज्यांनी घेतले? तर ते टाकलं पाहिजे. ते घेऊन जमणार नाही, आपल्याला मरावं लागेल. ते घेतल्यानंतर जर आपण मरणार असाल तर ते आपण टाकलं पाहिजे. विठ्ठल तर जीवन जगत असताना अन्न पाणी हवा प्रत्येकासाठी ग्राह्य आहे. चहा कॉफी जीवनामध्ये उपेक्ष आहे आणि विष जीवनामध्ये त्याज्य आहे. आणि आता ह्याच 3 गोष्टी परमार्थात लागू होतात. पहिली आहे ग्राह्य, दुसरी उपेक्ष आणि तिसरी त्याज्य. तर तिसरी कोणती आहे? त्याज्य. तर महाराज म्हणतात परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, किंवा इतुले करी भल त्या परी परद्रव्य परनारी. भल त्या परी परनारी, इतुले करी भल त्या परी परद्रव्य परनारी. इतुले भल त्या परी परद्रव्य परनारी. इतुले करी भल त्या परी परद्रव्य परनारी. सांडोनिया भिला
परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ किंवा इतुले करी भलत्या परी परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाष अंतरी वरचे व्यवहारी सुखरूप. तर हे दोन सिंगल आपल्याला तुकोबारायांनी दिलेले आहेत. परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. तर दुसऱ्याचं धन व परस्त्री यापासून माणसाने नेहमी दूर राहिलं पाहिजे. ही आहे त्याज्य गोष्ट. आणि जीवन जगत असताना लग्न करावं का नाही ही आहे उपेक्ष. तर जीवन जगत असताना लग्न केलं तरी चालतं आणि नाही केलं तरी चालतं. माझ्या एकनाथ महाराजांनी लग्न केलं तरी त्यांचा परमार्थ झाला. ज्ञानोबाराय ब्रह्मचारी होते तरी त्यांचा परमार्थ झाला. म्हणजे परमार्थात लग्नच करा, संसारच करावा ही उपेक्ष गोष्ट आहे. तिसरी आहे ती म्हणजे ग्राह्य. तर परमार्थ करणाऱ्या माणसांनी भजन केलंच पाहिजे. जसं व्यवहारात अन्न पाणी हवा प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचं आहे, त्याचप्रमाणे परमार्थात भगवत भक्ती करणाऱ्याला संत संगती अत्यंत गरजेची आहे. संत संगतीशिवाय पर्यायच नाही. म्हणून तुकोबारा देवाकडे संत संगतीची मागणी करत आहेत. अभंगाचं पहिलं चरण. तुकोबाराय म्हणतात आम्हाला संत संगती घडावी ही माझी इच्छा आहे. तर माणसाला सर्व कळतं, पण काय कळतं? तर पंचज्ञान इंद्रियाच्या कक्षेत जे बसतं ते सर्व कळतं. काय? तर नाकाने गंध कळतो, जिभीने षड्रस कळतो, कानाने शब्द कळतात, डोळ्याने रूप कळतं आणि तोग इंद्रियाने स्पर्श कळतो. मग हे पंचज्ञान इंद्रिय काय संत आहेत का हो? तर नाही. तर पंचज्ञान इंद्रिय गुणात मोडतात, पण पंचज्ञान इंद्रियाला संत कळत नाही. पंचज्ञान इंद्रियाला म्हणजेच आपल्याला संत कळत नाहीत. माणसाला तीन गोष्टी कळत नाहीत. माणसाला देव कळत नाही, माणसाला धर्म कळत नाही, माणसाला संत कळत नाहीत. लक्ष द्या, लक्ष. देव का कळत नाही? कारण देव कळणं हा आपला विषयच नाही. संत का कळत नाही? धर्म का कळत नाही? कारण धर्म फार सूक्ष्म आहे. संत का कळत नाहीत? कारण संत हा पंचज्ञान इंद्रियाचा बुद्धीचा विषयच नाही. विठ्ठल विठ्ठल. मग संत कुणाला कळतात? तर संत कळतात देवाला, संत कळतात शास्त्राला आणि संत कळतात संतांना. शास्त्राला संत कळतात म्हणून तर शास्त्राने संतांच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. सन्मार्ग वचः सतः. संत कळतात संतांना. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्गम या गती अनिकासी. संत कळण्याकरिता संत व्हावं लागतं. संत असे संत तसे असे म्हणणारे कितीतरी असतात, पण त्यांना संत कळतात असं नाही.
संताचा महिमा तो बहुदुर्गम, शब्दी काचे काम नाही येते. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. महिमा तो बहुदुर्गम, शब्दी बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. गाय म्हैस कितीही दूध देणारी असली म्हणजे ते काय कामधेनू होणार आहेत का हो? तर नाही. कामधेनूची बरोबरी गाय म्हैस जशी गाय करूच शकत नाही. कामधेनू काय माहिती तुम्हाला? माहिती. तर कामधेनूची बरोबरी गाय म्हैस जशी गाय करूच शकत नाही. परी त्या निराळ्या कामधेनू. त्याचप्रमाणे संत पण आपल्यापेक्षा वेगळे असतात. संत नवती जगा मानसा त्या सारिके, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणून ये रिंगा. संत नवती जगा मानसा त्या सारिके. संत दिसायला आपल्यासारखे असतात पण असायला खूप सामर्थ्यवान असतात. जसं समुद्रात पाणीच आहे पण आपण त्याला नदी म्हणू शकत नाही. भगवान शंकराची पिंड पाषाणापासून बनलेली आहे पण आपण त्याला पाषाण म्हणू शकतो का? तर नाही. त्याचप्रमाणे संत पण आपल्यापेक्षा वेगळे असतात पण त्यांच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असल्यामुळे ते संतांना ओळखू शकतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय सामान्याची भूमिका घेऊन देवाकडे विनंती करत आहेत की संत कोण आहेत आम्हाला सांगा, त्यांच्या खुणा आम्हाला सांगा. आम्ही संसाराच्या तापाने तापलोत म्हणून कोणालाही संत म्हणत आहोत पण यात नक्कीच आमचीच फसवणूक आहे. संत ते कवन, संत ते कवन, ते जाणवी कोण तापत्रय तापली भगवे देखो तो नेनो गुरु ते गिवसीत भगवे देखो निमनती तारा स्वामी. आना हे तो नेनोनी उपदेशाची रीत्यो आना उपदेशी ती तैसे झाले. संत ते कवन हे जानवी खून केशीराज. पांडुरंगाला ज्ञानोबाराय विनंती करत आहे
की संत कोण आहेत आम्हाला सांगा, त्यांच्या खुणा आम्हाला सांगा. पण माणसं स्वतःच्या बुद्धीनेच तर्क लावतात, स्वतःच्या हाताने स्वतःची फसवणूक करून घेतात. ज्ञानोबाराय छान दृष्टांत देत आहेत. कोणी एके प्राणी क्षुधेने पिडीला, म्हणून दोडे तोडू गेला. खाऊ पैसे तो उसतीच रुटी थकल बापुडे तैसे झाले. संत ते कवाना, संत ते कवाना, हे जानवी पुन्हा त्याची राग. म्हणून दोडे तोडू गेला. खाऊ पैसे तो नुसती चरुटी उडी, थकले बापुडे तैसे झाले. एक व्यक्ती प्रवास करत असताना अरण्यातून जात होता. त्याला खूप भूक लागली. माणसाला भूक लागते, त्याला खूप भूक लागली. तो कुठे खायला भेटेल का बघू लागला. तर तो चालत असताना त्याला एक झाड दिसलं. ते झाड रुटीचं होतं. रूट माहिती आहे सर्वांना, रूट. तिला फळे लागतात. ती फळे केवढी असतात तर अगदी करंजी एवढे असतात. आणि त्याने ते फळ तोडलं आणि खाली खायला बसला आणि ते फळ फोडलं. तर त्याच्यातून काय निघलं असेल हो? काय निघलं असेल? रुटीच्या फळात काय निघलं असेल? म्हातारी. ह्याचं लक्ष नाही बरं का. आणखी म्हातारी काही डोक्यातली जाईना. तर त्याच्यातून म्हातारे निघाल्या. तो नाराज झाला. फळ नसताना फळ वाटलं म्हणून खायला बसला होता, पण त्याचा प्रयत्न फसला. तो पुढे चालू लागला. चालत असताना एक गाव लागलं. त्या गावात कोणीही दिसेना. सर्व लोक शेतात गेलेले होते. पण मंदिराजवळ एक व्यक्ती दिसला. त्याने त्याला विचारलं, का हो, खायला काय मिळेल का? तर तो म्हणतो, माझ्याकडे काहीच खायला नाही आणि सर्व लोक शेतात निघून गेलेत. मग त्याने विचारलं, मी खूप थकलोय, अंगाला तेल लावायला मिळेल का? काय मिळेल का? तर तो म्हणतो की पुढे बघा, कुठे तेल भेटलं तर बघा आणि अंगाला लावा आणि कुठेतरी विश्रांती घ्या. तो म्हणतो, इथे भाकर कोण देईना आणि तेल कुठून मिळेल? मग तो पुढे चालू लागला. त्याला एक झाड दिसलं. तो त्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला. तो झोपला असताना त्याच्या अंगावर काहीतरी पडलं. लक्ष द्या बरं का. अगोदर म्हाताऱ्यानं फसवलं. आता कोण फसवणारे लक्ष द्या. तर तो झोपला आणि अंगावर काहीतरी पडलं. त्याने ते हातात घेऊन पाहिलं तर त्याला एक फळासारखी बी दिसली. ते काय होतं सांगू तुम्हाला? बिबवा होता. तर त्याने ते बिबवा हातात घेतला तर त्याला काहीतरी तेलकट लागलं. त्याला आनंद झाला. त्याला वाटलं, वा, आता आपल्याला विश्रांती चांगली घेता येईल. म्हणून त्याने अनेक बिबे एकत्र केले आणि एका दगडावर कुचले. त्याच्यातलं तेल काढलं आणि पूर्ण अंगाला लावलं. पूर्ण नखशिखांत अंगाला लावलं. नखशिखांत म्हणजे डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत नख सुद्धा सोडलं नाही. आणि पूर्ण अंगाला लावलं आणि झोपला. ह्याची झोप कशी झाली असेल? आता चांगली झाली असेल, आहे ना? गार झाली असेल. तर महाराज तो पूर्ण सुजला. एवढा सुजला की डोळे सुद्धा उघडायला तयार नाहीत. मागे वळून पाहता येईना, पुढे चालता येईना, एवढा सुजला. तिथे पण तो फसला. कोणी एके प्राणी प्रवासी पिठे हाळो देखिला विभावा तो तयाचे ते स्नेह लावितांगी तयाचे ते स्नेह लावितांगी
सुजला सर्वांगी तैसे झाले संत ते कवाना संत ते कवाना हे जानवी गुण केशिराज मन स्नेहाळू देखिला विभवातो तयाचे ते स्नेह लावितांगी सुजला सर्वांगी तैसे झाले संत ते कवन हे जानवी खून केशिराज अगोदर कुठे फसला पुष्पा काकी अगोदर कुठे फसला तर फळ नसताना फळ वाटलं म्हणून खायला बसला तिथे पण फसला आणि आता इथे पण फसला बिबवा आपल्यासाठी उपयुक्त नसताना त्याचं तेल पूर्ण अंगाला लावलं तिथे पण त्याचा फसवा झाला दोनदा फसल्यानंतरही पुढे जाणंच होतं महाराज तो पुढे चालू लागला काय गरज आहे खायला आता तो पुढे चालू लागला चालत असताना डोंगराचा भाग लागला आणि जाता जाता अचानक पाऊस आला किती वेदना आहेत पाहायला अचानक पाऊस आला आणि तो पावसाच्या बचावासाठी एका झाडीत घुसला त्या ज्या झाडीत घुसला त्या झाडीत होती अस्वली कुटुंबाच्या बचावासाठी अस्वलीनं त्याच्यावर हल्ला केला अस्वलीन त्याच्या मागे पळू लागली हा अगोदरच सुजल्या असल्यामुळे त्याला काही पळता येईना अस्वली नाक कान तोडू लागली अस्वलीनं त्याला मारून टाकलं व तो कायमचा संपला याचंच एक प्राणी म्हणून गेला पहिलं झाडी हा खांदे उठली अस्वल लवड सवडे नाक कान तोडे तैसे झाले संत ते तर याचंच ज्ञानोबा वर्णन करत आहेत कोणी एके प्राणी पिढीला अशी झडी म्हणून गेला पहिलं झाडी खा ते उठली अस्वल लवड सवडी नाक कान तोडी तैसे झाले संत ते कवन हे जानवी खून केशिराज तर हा व्यक्ती कसा फसत गेला लक्षात घ्या खाण्याचं फळ वाटलं म्हणून खायला बसला तिथं पण फसला तसं साधू नसताना साधू वाटणं ही आपली पहिली फसवणूक आहे नंबर 2 बिबवा हा तेलकट आहे म्हणून तो अंगाला लावला तर तो उठतो म्हणजे त्याचा अंगीकार करणं आपल्यासाठी धोक्याचं आहे बरोबर आहे ना आपल्यासाठी धोक्याचं आहे तसं साधू नसताना साधू वाटणं व संतपणा नसताना ते स्वीकारणं समजतंय ना साधू नसताना साधू वाटणं व संतपणा नसताना ते स्वीकारणं ही पण आपली एक फसवणूकच आहे जेव्हा तो व्यक्ती त्या झाडीत घुसला ती जागा योग्य होती का तर नाही माणसाला आश्रय कुठे घ्यावा हे सुद्धा कळलं पाहिजे तो ते झाडीत घुसला ती जागा योग्य नव्हती तर असंच ज्ञानोबा वर्णन करत आहेत अस्वलाने त्याचा घात केला व त्याला मारून टाकलं तसं आपला फसवा होऊ नये म्हणून व आपला मृत्यू होऊ नये म्हणून ज्ञानोबा देवाकडे विनंती करत आहेत संत ते कवन हे जानवी खून केशिराज संत ते कवन हे जानवी खून केशिराज तुकोबाराय सुद्धा देवाकडे हीच विनंती करत आहेत की संत कोण आहेत आम्हाला सांगा हीच मागणी करत आहेत देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती विठ्ठल विठ्ठल तर संत हे 3 प्रकारचे असतात ब्रह्मवृत्तीचे संत गौणी वृत्तीचे संत आणि ब्रह्मवृत्तीचे संत ब्रह्मवृत्तीचे संत कुणाला म्हणतात तर जे की नुसती बडबड करतात
पण देवाचा थोडाही अनुभव आलेला नाही. काम क्रोधाधिक विचार अजून गेलेले नाहीत. यांना ब्रह्मवृत्तीचे संत म्हणतात. मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐसियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा. किंवा पोटासाठी संत झाले, कलित बहुत, यांना ब्रह्मवृत्तीचे संत म्हणतात. नंबर 2 गौणवृत्तीचे संत. गौणवृत्तीचे संत कोणाला म्हणतात? गौणवृत्तीचे संत संत हे संत आहेत, पण त्यांना अजून देव भेटलेला नाही. यांना गौणवृत्तीचे संत म्हणतात. पण यांना देव भेटावा म्हणून ज्यांना देव भेटलाय ते संत यांना जागे करतात. उठा उठा साधू संत पुलहित जाईल हा नरदेह, मग कैचा भगवंत. तर नंबर 3 ब्रह्मवृत्तीचे संत. ब्रह्मवृत्तीचे संत कोणाला म्हणतात? ज्यांच्या बरोबर रोज देव राहतो, सोबत जेवण करतो, देवाला भक्ताशिवाय करमतच नाही, देवभक्ताचं काम करू लागतो. हे ब्रह्मवृत्तीचे संत आहेत. त्याच्यात कोण कोण आले? हे ब्रह्मवृत्तीचे संत आहेत. याच्यात कोण कोण आले? तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, माझे एकनाथ महाराज, नामदेव महाराज. निवृत्ती ज्ञानदेव सोपा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया. सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. तर ही सर्व संत मंडळी ब्रह्मवृत्तीची आहे. या संतांच्या संगतीची तुकोबारा देवाकडे विनंती करत आहे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. विठ्ठल विठ्ठल तर या पहिल्या चरणामध्ये संगती शब्द आला आहे. याचं थोडक्यात चिंतन करू. संगती ही 3 प्रकारची असते: कुसंगती, विसंगती आणि संत संगती. कुसंगती ही टाळावी लागते, विसंगती ही भोगावी लागते आणि संत संगती ही करावी लागते. कुसंगती पापामुळे घडते, विसंगती प्रारब्धाने घडते आणि संत संगती पुण्याने मिळते. लक्ष द्या. आणि संत संगतीचं फळ आहे नरक, नाही, कुसंगतीचं फळ आहे नरक, विसंगतीचं फळ आहे फजिती आणि संत संगतीचं फळ आहे मोक्ष. तर कुसंगती ही टाळावी लागते. कुसंगती म्हणजेच दुर्जनाची संगती. दुर्जनाचा भला नहो अंग संग. तर वाईट माणसापासून नेहमी दूर राहिलं पाहिजे, दुर्जन माणसापासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. किती पहा, एका गावात एक बाई दारू विकत होती. बाया पण दारू विकतात बरं का. एका गावात एक बाई दारू विकत होती. हे गावात सर्वांना माहीत होतं. मग त्या गावामध्ये पंढरपूरची वारी पण जवळ आलेली होती. त्या गावामध्ये एक वारकरी आला आणि वारकरी कुठे जेवणाची सोय होते का विचारपूस करू लागला. मग मंदिराजवळ काही मुलं बसलेले होते. त्याने त्या मुलांना विचारलं. तेव्हा त्या मुलांनी मुद्दाम त्या दारू विकणाऱ्या बाईचं घर दाखवलं. लय खतरा असतात बरं का लेकरं. मुद्दाम त्या दारू विकणाऱ्या बाईचं घर दाखवलं. तो वारकरी जातात आणि दार वाजवतात. त्या बाईने दार उघडलं. तिला जरा नवल वाटलं. तिने विचारलं, कोण तुम्ही? तेव्हा वारकरी महाराज म्हणतात, मी एक वारकरी आहे. मी 2 दिवस झालं उपवासी आहे. मला खूप भूक लागली आहे. जेवणाची सोय होईल का? तेव्हा ती विचार करते की आपल्या घरी कधी वारकरी नाही आलेला. आता असा बसा आलाय तर जेवू घालते.
मग वारकऱ्याला आंघोळ करण्यास सांगते आणि ती स्वयंपाकाच्या तयारीला लागते. वारकऱ्याची पूजा आंघोळ होईपर्यंत तिचा स्वयंपाक तयार झाला. तिने ताट वाढलं वारकरी महाराजांना. महाराज जेवायला बसले आणि पहिला घास तोंडापर्यंत नेला की आंबट वास आला. वारकऱ्याला हा वेगळाच वास वाटला. वारकरी विचारतात, ताई हा आंबट वास जेवणाचा कसा काय येतोय? तेव्हा ती बाई काहीच बोलत नाही. परत विचारतात. तेव्हा ती म्हणते, येत असेल कशाचा, घ्या खाऊन. वारकरी म्हणतात, नाही तरी पण सांगा ना, हा वेगळाच वास वाटतोय. तेव्हा ती म्हणते, महाराज माझ्या घरी दारूचं दुकान आहे. मी प्रत्येक जेवणामध्ये थोडी थोडी दारू टाकते. आता टाकली, घ्या खाऊन, काय होतंय? हा, वारकऱ्याला तर धक्काच बसला. वारकरी महाराज म्हणतात, ताई मी वारकरी आहे, शुद्ध सात्विक जेवण करतो. वारकरी लगेच ताटावरचे उठतात. 2 दिवसाचे असलेले वारकरी पण दारू टाकून बनवलेलं जेवण खातील का हो? तर नाही. 2 दिवसाचे काय, 8 दिवसाचे उपाशी असले तरी सुद्धा दारू टाकून बनवलेलं जेवण कोणताच वारकरी खाऊ शकत नाही. तुका म्हणे, मद्यपानाचे मिष्टान तैसा तो दुर्जन शिव नये. तर दारू टाकून बनवलेलं जेवण वारकरी बाजूला ठेवतो. विठ्ठल 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 दारू टाकून बनवलेलं जेवण वारकरी बाजूला ठेवतो. तर हा कशाचा परिणाम आहे? तर संगतीचा. तर दुसरी आहे ती म्हणजे विसंगती. ही भोगावी लागते आणि ही प्रारब्धाने मिळते. एका गावात एक वारकरी होता. त्याला पंढरपूरला जावं वाटत होतं, पण बायकोच जाऊ देत नव्हती. मग आता वारी जवळ आली होती. गावातून दिंडी निघली होती. तो दिंडी अडवतो. वारकऱ्यांना विनंती करतो की माझ्या घरी तुम्ही आज दुपारचं जेवण करायला या. मला पंढरपूरला यावं असं वाटतंय, पण माझी बायको येऊ देत नाही. मग वारकऱ्याचीही कुठे पंगत नियोजित नसल्यामुळे वारकरी हो म्हटले व आले त्याच्याबरोबर. मळ्यात आले. मळ्यातलं वातावरण ही खूप सुंदर होतं. घरासमोर एक विहीर होती. चिंचाचं झाड होतं. वारकऱ्याची खाली बसण्याची व्यवस्था केली आणि तो पत्नी खूप विचित्र होती महाराज त्याची. आणि तो पत्नीला घरात जेवण बनवण्यास सांगण्यासाठी गेला. तर ती नाक कान मोडू लागली. तो कसं तरी पत्नीला राजी करतो आणि ती म्हणते की घरातलं हेच संपलं, घरातलं तेच संपलं. महिलाचे हे शब्द असतात महाराज, असतात का नाही? असतात ना. तर हेच संपलं तेच संपलं. लगेच तो घाईघाईने पिशवी घेतो आणि दुकानात सामान आणण्याकरिता निघतो. आता नवऱ्याला गावात गेलेलं पाहून ही मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. आता वारकऱ्यामधले काही ज्येष्ठ व्यक्तींना वाटतं की का रडते म्हणून विचारावं, म्हणून जातात आणि म्हणतात, ताई रडण्याचं काय कारण आहे, का रडताय तुम्ही? तेव्हा ती म्हणते, काय सांगू तुम्हाला, माझा नवरा असेच वारकरी घेऊन येतो आणि समोर जे चिंचाचं झाड दिसतंय त्याला दोराने टांगतो आणि खालून मिरच्याचा धूर सोडतो आणि मुसळाने मारतो. हा किती विचित्र बाई. वारकऱ्याने विनाटाळ पकवास घेऊन वारकरी पळू लागले. इतके पळाले महाराज वारकरी, धोतर फिटूस्तर. त्यांना धोतर धरायचं कळना आणि पळायचं कळना. एवढे घाबरले महाराज वारकरी. मग तेवढ्यात हा येतो घरी आणि विचारतो, अगं कुठे गेले वारकरी महाराज? तेव्हा ती म्हणते, अजूनच रडायला सुरुवात करते. काय असले माणसं घेऊन आलात? कोणी मुसळ मागतंय, तर कोणी दोर मागतंय, तर कोणी मिरच्या मागतंय. आता ह्याला वाटतं आपल्या घरी जेवून तर नाहीत गेले, किमान या वस्तू तरी नेऊन द्याव्यात. समजलं का? किमान या वस्तू तरी नेऊन द्याव्यात. म्हणून तो मुसळ घेतो, दोर घेतो, मिरच्या घेतो आणि वारकऱ्याच्या मागं पळू लागतो. अहो वारकरी दादा थांबा, मुसळ आणलंय, मिरच्या आणल्यात, दोर आणलाय.
वारकरी अजूनच घाबरले महाराज. वारकरी एवढे पळू लागले की पंढरपूरला जाऊपर्यंत वारकरी थांबलेच नाही. विठ्ठल 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 तर हा कशाचा परिणाम आहे? तर नवरा बायको मधली विसंगती. तिसरी आहे ती म्हणजे संत संगती. ही करावी लागते आणि ही पुण्याईने मिळते. विठोबा रखुमाई की संत संगती घडावी ही माझी आवड आहे. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. अजून महाराज म्हणतात की संत भेटी होणं, संत भेटीचा योग तुम्ही माझ्यासाठी घडवून आणा. अभंगाचं तिसरं चरण. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी. शेवटी महाराज म्हणतात की संत संगती घडली तरच माझं जीवन धन्य होईल. तुका म्हणे जीने, 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 तुका म्हणे जीने. भले असं